हॅलो एव्हरीवन, मी आहे दीपिका आणि आपण या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर फिजिक्स 11th आणि 12th लर्न करणार आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लर्न फिजिक्स विथ दीपिका. याच्यावर आपण ऑलरेडी 11thचं फिजिक्सचे लेक्चर चालू केलेले आहेत आणि आपला 12thचा फिजिक्सचा फर्स्ट लेसन आपण आज घेणार आहे. तो आहे रोटेशनल डायनामिक. ठीक आहे, तर तुम्ही ज्यांना ज्यांना माझा हा व्हिडिओ आवडतो त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आपल्या लेसनला सुरुवात करूया. रोटेशनल डायनामिक. आता हा आहे 12thचा लेसन फर्स्ट फिजिक्सचा. ठीक आहे, याच्यामध्ये काही 11च्या गोष्टी आपल्याला रिकॉल करावं लागतील, मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे, आता बघा रोटेशनल डायनामिक्समध्ये फर्स्ट आपल्याला रिकॉलेशन काय करायचं, सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, सर्क्युलर म्हणलंय बरोबर आहे. सर्कल म्हणजे काय, ज्याला सेंटर असतो, रेडियस असतो. विथ द हेल्प ऑफ रेडियस आपण सर्कल काढतो बरोबर आहे. या सर्कलमध्ये जो काही मोशन घडतो तो मोशन कुठे घडतोय, या सर्कलवर. आता हा सर्कल प्रॉपर सर्कल नाही आहे, ओके, राईट मेजरमेंटमध्ये सर्कल हवाय आपल्याला, राईट. तर या सर्कलमध्ये जो काही मोशन होतं याच्यावर, ठीक आहे, तर त्याला काय म्हणणार आहे आपण, सर्क्युलर मोशन. आता बघा या पूर्ण चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, गोष्टी कन्सेप्च्युअल वेगळ्या समजणार आहेत आपल्याला, पण डेफिनेशन वाईज आहे ना आपल्याला थोडेसे शब्द जड जाणार आहेत. का तर हे सर्व वर्ड्स जे आहेत थोडेसे वेगळे अनफॅमिलियर असल्यामुळे आपल्याला ह्यांना लक्षात ठेवायला जरा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे काय होतं, हा कन्सेप्ट सुद्धा आपण विसरून जातो का तर नाव अवघड आहे. जसं जसं आपल्या स्कूलमध्ये एखाद्याचं नाव अवघड असतं तेव्हा आपण काय करतो, निकनेम देऊन त्याला त्या नावानं बोलतो बरोबर आहे. तशाच पद्धतीने या चॅप्टरमध्ये सुद्धा काय करायचं, आपण जे जे अवघड वाटतंय त्याच्यासाठी आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात लक्षात घेणार आहे. एक्झाम्पल देऊन ते का आहे समजणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, हे जे काही आपण लर्न करतो ना, ज्याला जे नावं दिलेले आहेत त्याचा स्वतःचा एक मिनिंग आहे, त्याच्यातूनच तो स्वतःला डिफाईन करतो. बघा सर्क्युलर मोशन स्वतःला डिफाईन करतोय तो की तो सर्क्युलर आहे आणि तो मोशन करतोय. आता मोशन हा चॅप्टर आपण स्कूलपासून लर्न करतोय. मोशन म्हणजे काय, हालचाल करतोय, हे आपण ऑलरेडी लर्न केलंय. हे बघा फिजिक्समध्ये प्रत्येक गोष्ट लिंक वाईज आहे, एकानंतर एक गोष्ट आपण बघत जातोय. ठीक आहे, तसंच आता मोशन बघतोय, राईट. मोशन किती प्रकारचे आहेत त्यामध्ये आपण सर्क्युलर मोशनला आलोय. मग आता फक्त आपण काय करणार आहे, सर्कलला इमॅजिन करणार आहे, त्याच्या रिगार्डिंगचे एक्झाम्पल घेणार आहे. आता सर्क्युलर मोशनमध्ये कोण कोण आहे ते बघा. सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही टॉप बघू शकता. टॉप म्हणजे काय, भोवरा. मराठीमध्ये आपण भोवरा खेळतो, राईट. तर तो गोल फिरतो बरोबर आहे. तो जो गोल फिरतो आणि सर्क्युलर क्रिएट करतो मोशन, त्याला आपण काय म्हणणार आहे, सर्क्युलर मोशन. दुसरा काय असू शकतो, फॅन घ्या. फॅन सुद्धा गोल फिरतोय तर तो काय करतोय, सर्क्युलर मोशन. पण हा आपण नवीन एक बघतोय, रोटेशनल मोशन. हे बघा सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये काय फरक आहे, इथे ओ आहे. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये एक थोडासा डिफरन्स आहे. हे बघा, हे पण मोशनच आहे, हा पण मोशनच आहे. सर्क्युलर आणि रोटेशनल सेमच आहे, फक्त एक छोटासा डिफरन्स आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्कल क्रिएट करतो मोशन मध्ये, राईट. पण रोटेशनल मोशन मध्ये काय आहे, विथ द प्रेझेन्स ऑफ ॲक्सेस. ॲक्सेस म्हणणार आता काय करायचं, आता इथं थोडा इमॅजिनरी पार्ट पाहिजे. सर्वच गोष्टी डायग्राम थ्रू कळतील असं नाही, काही गोष्टी तुम्हाला इमॅजिनेशनमधून समजायला क्लिअरिटी मिळते. जेव्हा तुम्ही एकदा एक्झाम्पल समजून घेता त्यावेळेस तुम्हाला डायग्राम समजायला लागते. आता बघा फॅनच परत एकदा आपण एक्झाम्पल घेऊ, किंवा सायकल चालवतो, सायकलची चाक आहे, व्हील आहे, राईट. त्याच्यामध्ये जी काही चाक फिरते, राईट, रोटेट होते बरोबर आहे, गोल रोटेट होते ना, विथ द हेल्प ऑफ ॲक्सेस. ज्याच्या सेंटर पासून तो गोल फिरतोय त्या सेंटरला काय म्हणतो आपण, ॲक्सेस. ऍक्च्युली आपण हे ना काय करतो, ह्या व्हीललाच, आता हाच व्हील समजून घेऊया आपण, एक हा काय आहे, व्हील आहे, हा रोटेशनल मोशन मूव्ह करतोय. याच्यामधून एक आपण लाईन, इमॅजिनरी लाईन कन्सिडर करणार आहे, ती काय असणार आहे, ती ॲक्सेस ऑफ रोटेशन असते. पण ती मूव्ह करत नाही, त्याच्या मागे गोल. कधी कधी बघा आपण सायकल डबल स्टँडवर लावतो आणि चाकं फिरवतो असं गोल गोल. ते काय करतो आपण, इथे हात धरून गोल फिरवते बरोबर आहे, तेव्हा हा सिम्पली तसाच थांबलेला असतो. किंवा तुम्ही जत्रेमध्ये, यात्रेमध्ये, पाळण्यामध्ये बसला असाल, राईट,
तो फिरतोय गोल गोल गोल, ठीक आहे, पण मध्ये सेंटर ऑफ ऍक्सेस जो आहे तो कॉन्स्टंट आहे. विथ द हेल्प ऑफ ऍक्सेस ऑफ रोटेशन जो काय रोटेट होतं बघा, लगेच लँग्वेज रोटेट होतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन. ह्याच्यातला तुम्हाला डिफरन्स कळालाय. आता ह्या दोघांची डेफिनेशन पण बघूया की डेफिनेशन मध्ये काय चेंज आहे. आता डेफिनेशन मध्ये प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केली जाते, फक्त आपल्याला काय प्रॉब्लेम होतो, कन्सेप्च्युअल जो असतो तो खूप इझी गोईंग असतो, पण ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये डिफाईन लिहिण्यासाठी सांगितलं जातं तेव्हा थोडंसं हार्ड जातं, बिकॉज अनफॅमिलियर वर्ड किंवा सवय नसते. चला, द मूवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग ए कर्व्ड सर्क्युलर पाथ ॲट अ कॉन्स्टंट ऑर व्हेरिएबल स्पीड. आता बघा इथं सर्व सिच्युएशन एकत्र करून डिफाईन केलेलं आहे. कसं सर्व सिच्युएशन, मूवमेंट म्हणजेच काय, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट काय असणार आहे, तो काही असू शकतो. सायकल जी गोष्ट सर्क्युलर आहे त्याला आपण ऑब्जेक्ट. आता फिजिक्समध्ये तुम्ही खूप वेळा हा शब्द ऐकणार आहे, ऑब्जेक्ट. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वस्तूला जनरली डिफाईन सांगायचं आहे की एखादी गोष्ट घेतोय मी, करतोय, यूज करतोय, त्याला आपण काय करणार आहे, ऑब्जेक्ट. द मुवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ कर्व्ड, हे काय कर्व घेतोय ना, सर्क्युलर पाथ, जे काही कर्व घेतोय ते कसं घ्यायचंय, सर्क्युलर पाथ घ्यायचंय ॲट अ कॉन्स्टंट ऑर व्हेरिएबल. आता बघा कॉन्स्टंट म्हणजे काय, सेम स्पीडनं, ठीक आहे. आपण गाडी चालवतोय, आता सर्क्युलर जर मोशनमध्ये गाडी चालवायची असेल सपोज, तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॉन्स्टंट स्पीडनं म्हणजे काय, मी 10 किलोमीटरनं जातो, स्पीड 20ची स्पीड ठेवतो, 23ची, वॉट एव्हर, कॉन्स्टंट स्पीड ठेवून जर तुम्ही काय, आता स्पीड कसं घेणार, आपल्याला काय होणार आहे, टँजेन्शियल. आता हा टँजेन्शियल काय आहे आपण पुढे बघणार आहे, ओव्हरलॅप नाही करणार आहे कन्सेप्ट, आपण 1 by 1 लर्न करणार आहे, जेणेकरून सिक्वेन्शियली कन्सेप्ट आपल्याला स्टोरीच्या रूपामध्ये समजतं, ठीक आहे. आता इथे बघा कॉन्स्टंट कळालं, कॉन्स्टंट म्हणजे स्पीड जी काही आपण डिसाईड करतो ती सेम असणार आहे, ठीक आहे. व्हेरिएबल, आता हा व्हेरिएबल शब्द सारखा येणार आहे. व्हेरिएबल म्हणजे काय, वेगवेगळे, ठीक आहे. व्हेरिएबल स्पीड अराउंड ए फिक्स्ड सेंटर पॉइंट, फिक्स्ड सेंटर पॉइंट, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डायग्रामॅटिकली समजल्या, डेफिनेशन समजली आणि कन्सेप्ट, हे 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस तुम्हाला हे अंडरस्टँडिंगला सोपं पडतं, ठीक आहे. पुढे जाऊया, रोटेशनल मोशनची डेफिनेशन बघूया. द मूवमेंट ऑफ रिजिड ऑब्जेक्ट, बघा परत मूवमेंट ऑफ रिजिड ऑब्जेक्ट, परत ऑब्जेक्ट घेतलाय, स्पिनिंग अराउंड अ फिक्स्ड ॲक्सेस. आता स्पिनिंग मध्ये बघा, स्पिनिंग म्हणजे काय, गोलच फिरतोय, रोटेटच करतोय, फॅन रोटेट करतोय, व्हील रोटेट करतोय. ह्या एक्झाम्पलला मी काय सांगते, बिकॉज याच्यामध्ये क्लिअर दिसतंय, क्लिअर कळतं, त्यामुळे मी हे एक्झाम्पल घेते, बरोबर आहे. पुढे जाऊ, अराउंड फिक्स्ड ॲक्सेस. इथे बघा, इथे काय होतं, फिक्स्ड सेंटर पॉइंट होता, इथं काय फिक्स्ड ॲक्सेस म्हणतात, बरोबर आहे. हा डिफरन्स आहे. कधीही ज्यावेळेस 2 गोष्टी सेम वाटतात त्यामध्ये डिफरन्स काय आहे लक्षात घ्यायचं, जेणेकरून काय होतं, मिस्टेक होत नाही, ठीक आहे. आणि याचा आन्सर त्याच्यामध्ये आणि त्याचा आन्सर याच्यामध्ये होत नाही पेपरच्या वेळेस. का तर मोस्टली स्टुडंट जेव्हा पेपरला बसतात आणि उत्तरं लिहायला बसतात, आन्सर त्यांना कन्सेप्ट समजलेले असते, पण डिफाईन करताना काय करतात, याचा अर्धा आन्सर याच्यात आणि याचं याच्यात. आता पाठांतर केलेलं असतं, कधीसुद्धा मेमोराईज करताय किंवा पाठांतर करताय तर त्याची अंडरस्टँडिंग लेवल पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे की हे मी काय लिहितोय, कशानंतर काय काय येतंय, हे सर्व गोष्टी का बरं ह्याच्यात लिहिलेत. ह्या गोष्टी जर कळाल्या ना मग चूक नाही होत. का तर तुम्हाला आठवतं की यार इथं सर्कल आहे, सर्कल येणं गरजेचं आहे, सेंटर पॉईंट येणं गरजेचं आहे, स्पीड पण येणं गरजेचं आहे, भले तो स्पीड कॉन्स्टंट असो, व्हेरिएबल असो, तो असणं गरजेचं आहे. तसं मोशन होतंय तर त्याला सर्क्युलर. आणि हे बघा, हे सर्कल आपण ऑलरेडी बघितलंय, स्टील आपण ह्याला स्टडी का करतो, बिकॉज ह्याच्या मागची सायन्स किंवा ह्याला आपण कुठं अप्लाय करू शकतो का, याच्यासाठी आपण कन्सेप्ट लर्न करतोय. तुमचं म्हणणं असेल की कशाला लर्न करतोय, तर हा मोशन जो आहे ना सर्क्युलर, तो कसा वर्क करतो जर तुम्हाला कळालं तर त्याचे ॲप्लिकेशन तुम्हाला अंडरस्टँडिंगला सोपे पडतात आणि तुम्ही ते यूज करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी, ठीक आहे. किंवा जिथं यूज होत आहेत तिथं कसे यूज होतात ते कळतं, ठीक आहे. पुढे जाऊया, रोटेशनल सेम आहे, ॲक्सिस विथ द हेल्प ऑफ. पुढे जाऊ, आता हे 2 मोशन आपण लर्न केले. कॅरेक्टरिस्टिक्सच्याकडे यायच्या आधी आपण थोडंसं मेकॅनिक्स बघू.
आपल्या चॅप्टरचं नाव काय? रोटेशनल डायनॅमिक्स. त्याला जरा लर्न करू. आता मी ऑलरेडी तुम्हाला रोटेशनल काय आहे मोशन सांगितलं. आता रोटेशनल डायनॅमिक काय? ॲक्च्युली आपण एक मोशनच स्टडी करणार आहे, रोटेशनल मोशन. पण हे डायनॅमिक काय? तर हे मेकॅनिझम आहे. आता बघा, स्टॅटिक मेकॅनिझम आणि कायनेमॅटिक मेकॅनिझम असे 2 टाईप आहेत. स्टॅटिकमध्ये आपण ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला लर्न करतो, जी काही हालचाल करत नाही, ही मोशनमध्ये नसतानाची आहे. आणि दुसरी जी आहे कायनेमॅटिक्स. आता कायनेमॅटिक्स आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे स्कूलमध्ये सुद्धा, विथ द हेल्प ऑफ व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, जे आपण इक्वेशन्स लर्न केलेले आहेत बघा. कायनेमॅटिक इक्वेशन V/S आणि काय व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट म्हणून आपण S यूज करतो. या ह्याच्यामध्ये जे काही 4 कायनेमॅटिक इक्वेशन आपण लर्न केले होते, तेच म्हणजे काय? ऑब्जेक्ट ऑफ मोशन. सॉरी, इथे हे जे कायनेमॅटिक्स आहेत याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत. या कायनेमॅटिक, आता बघा 2 शब्द सेम वाटत आहेत, त्यामुळे काय वाटतं इथंच आले मी, राईट. ऑब्जेक्ट ॲट मोशन आपण स्टडी जे करतो, ऑब्जेक्ट ॲट मोशन कायनेमॅटिक्समध्ये स्टडी करतो, ठीक आहे. मग याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत, कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स. आता कायनेमॅटिक्स आपण लर्न केलं, मी आत्ताच म्हणाले, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, ॲक्सलरेशन, ह्या ज्या गोष्टी आपण लर्न केल्यात, पण त्या लर्न करताना विदाउट डिस्कसिंग देअर कॉज. बघा, आत्ताच म्हणाले मी की ते का घडतंय, कसं घडतंय, हे काही लर्न केलं नाही. जस्ट इक्वेशन यूज केले, फॉर्म्युलेमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि ते काय इक्वेशन डिराईव्ह झालेत हे बघितले आपण कायनेमॅटिक्सचे, ठीक आहे. पुढे जा, डायनॅमिक्स. हा जो आहे आपला मेन चॅप्टरचा पॉईंट आहे, डायनॅमिक्स. आता डायनॅमिक्समध्ये काय आहे? डिस्क्राईब व्हेरियस मोशन विथ देअर कॉज. बघा डिफरन्स दोघांमध्ये. इथं आपण कॉज स्टडी नाही केलेला आहे, इथं आपण काय केलं आहे? कॉज स्टडी केलं आहे. म्हणजे दोन्हीकडे मोशनच डिस्क्राईब केलेलं आहे, पण याच्यामध्ये कॉज एक्सप्लेनेशन नाही केलेलं नाही. आता कॉज म्हणजे काय? कारणे. हा पण शब्द तुम्हाला सतत येतो, ठीक आहे. काही वर्ड्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं, ते तुम्हाला सतत बोलले जातात शिकवताना. तुम्ही जेव्हा पाठांतर करता, रीड करता, त्यावेळेस हे येणार आहेत, ठीक आहे. तर याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ फोर्स ऑफ टॉर्क वी आर गोइंग टू लर्न अबाउट डायनॅमिक्स. आपण फोर्स आणि टॉर्कनी लर्न करणार आहे डायनॅमिक्स, ओके. तर रोटेशनल डायनॅमिक काय आहे? नेमकं मोशन कसं होतंय, का होतंय, किती प्रकारे होतंय, हे सगळं रोटेशनल डायनॅमिकमध्ये बघितलं. त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, जसं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत? फर्स्ट आहे ॲक्सलरेटेड मोशन. आता कधी सुद्धा मी तुम्हाला मागापासून म्हणते की नेम जो आहे सर्क्युलर मोशन, रोटेशनल, त्यांच्यामध्येच त्यांचं मिनिंग हाईड आहे. तुम्ही लर्न करा. ॲक्सलरेटेड मोशन बघा काय आहे? ॲक्सलरेटेड मोशन, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. म्हणजेच काय? व्हेलॉसिटी जी काही चेंज होते एव्हरी इन्स्टंटला, तीच काय आहे? ॲक्सलरेटेड मोशन. आता व्हेलॉसिटी कशी बदलणार आहे? अक्रॉस ॲक्सलरेशन बदलणार आहे. व्हेलॉसिटी बदलली की ॲक्सलरेशन बदलणार आहे, डायरेक्शन बदललं की, ठीक. तर आता आपण बघितलं सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन आणि मेकॅनिझम. तर आपलं कॅरेक्टरिस्टिक चालू आहे ॲक्सलरेटेड मोशन. आता बघा इथे डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस. आता काय आहे? सर्कलमध्ये जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होते प्रत्येक टाइमला, तेव्हा सर्कल एक मिनिट, जिथे जिथे व्हेलॉसिटी जी काय आहे चेंज होते ॲट एव्हरी इन्स्टंट, म्हणजे काय? असे वेगवेगळ्या जागी जे काय आपला व्हेलॉसिटी चेंज होतो त्यावेळेस काय होणार आहे? ॲक्सलरेटेड मोशन. कळतं? त्यामुळे काय होणार आहे? क्रिएट ॲक्सलरेटेड मोशन होते. का? तर डायरेक्शन चेंज व्हायला की नाही. बघा डेफिनेशनमध्ये पूर्ण पॉईंट सांगितले. डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट, ओके. पुढे जाऊया, पिरियडिक मोशन. आता पिरियडिक मोशन काय आहे? कॉन्स्टंट मोशन. कॉन्स्टंट मोशन, ड्युरिंग द मोशन द पार्टिकल रिपीट इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेडी. म्हणजे सपोज मी आज 10च्या स्पीडनं, खूप स्लो होते, 25च्या स्पीडनं मी माझी गाडी रोज स्कूलला नेणार आहे, ठीक आहे. सेम पाथ रिपीट इट सेल्फ. पण आपला पूर्ण जो चॅप्टर आहे तो सर्कलची रिगार्डिंग आहे. मग हा पिरियडिक मोशन काय होणार आहे? सर्क्युलर पाथ काय होणार आहे? सेम कॉन्स्टंट पाथ काय करणार आहे?
रिपीट करणार आहे, त्याला काय म्हणणार आहे आपण, पिरियडिक मोशन. ठीक आहे, ज्या वेळेस ज्या मोशनचा स्टडी करतोय त्याच पद्धतीनं इमॅजिन करायचं. ठीक आहे, पुढे जाऊया. मेकॅनिझम आणि याच्यामध्ये आपल्याला काय डिफरन्स कळाला का? मेकॅनिझममध्ये काय लर्न केलं आपण, स्टॅटिक्स आणि कायनॅमेटिक. म्हणजेच काय, मोशन मधले 2 टाईप आहेत, त्यातला आपण मेन आता काय लर्न करणार आहे, डायनॅमिक्स. ठीक आहे, आता याच्यात नंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट काय सांगायची, फिजिक्स लर्न करण्याचे थोडेसे टिप्स सांगायचे. काय आहे, हा चॅप्टर जो आहे याच्यामध्ये खूप साऱ्या नवीन तुम्हाला गोष्टी आता इंट्रोड्यूस होणार आहेत, त्यामुळे थोडंसं जमलिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता कन्सेप्ट भरपूर आहे, चॅप्टर्स मोठे आहेत, प्रत्येक 12th चॅप्टर तुम्ही बघा उघडून. त्यामुळे थोडंसं सेल्फ नोट्स, सेल्फ स्टडीवर लक्ष द्या. सेल्फ स्टडी म्हणजे काय, स्वतःहून अभ्यास करायचा आहे. हे बघा, माझ्यासोबत लर्निंग करणं वेगळा पार्ट आहे. ज्यावेळेस तुमचं फर्स्ट आता एक स्टेप्स असतात, अभ्यासाचे स्टेप्स असतात. फर्स्ट तुम्ही ऐकता मी काय शिकवते कसं, तर तुम्हाला याचे थोडेसे फॅमिलॅरिटी येतात, कन्सेप्ट समजतात. त्यानंतर तुम्ही जेव्हा बुक रीड करता त्यावेळेस तुम्हाला एक वेगळी अंडरस्टँडिंग होते. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने समजते किंवा त्याची ओन स्ट्रॅटर्जी असते लर्न करायची. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही हा लर्न करताय माझ्याकडून, त्यानंतर तुम्ही सेल्फ नोट्स फिजिक्स लिहून अभ्यास करायचे. तुम्ही जर नुसतं वर्बली किंवा बघून शिकायचं म्हणत असाल तर थोडा हार्ड जाण्याची शक्यता आहे. का तर याच्यामध्ये ज्या नवीन गोष्टी आहेत, ज्या नवीन वर्ड्स आहेत ते तुम्हाला हार्ड जातात. मग एक्झामच्या दिवशी ब्लॅकआउट होतं, कन्सेप्ट माहीत आहे पण लिहिता येत नाही. का तर तुम्ही कधी लिहिण्याचा सराव केलेला नाही. ठीक आहे, तर लिहून अभ्यास करा जेणेकरून गोष्टी लक्षात पण चांगल्या राहतात. आता तुम्ही म्हणाल की टीचर आम्हाला लिहायला आवडत नाही. हे बघा, फिजिक्स हा विषय कसा आहे, याला मॅथ्स अटॅच आहे. म्हणजे मॅथ्स म्हणा, बायोलॉजी, केमिस्ट्री हे सर्व विषय यांना थोडे थोडे अटॅच आहेत. हे सगळे कन्सेप्च्युअल येणार आहेत आपल्याजवळ. मग यांना प्रॉपर स्टडी करायला, प्रॉपर तुम्हाला एक्सप्रेस होणं गरजेचं आहे. तुम्हाला हे कन्सेप्ट स्वतःला पण सांगायला यायला गरजेचं आहे. तुमची स्किल जी आहे कशी चेक केली जाते, रिटर्नमध्ये, राईट. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायला येणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही सेल्फ स्टडी करताय त्यावेळेस तुम्ही लिहिणं पण गरजेचं आहे. सेकंड थिंग, ओनली लिहून बंद करायचं नाही आहे. तुम्हाला ती गोष्ट फ्रेंड्सला म्हणा, सर्कलमध्ये म्हणा किंवा सेल्फली स्वतःला मोठ्या आवाजात समजावून सांगायचं. मोठ्या आवाजात का, बिकॉज ज्यावेळेस तुम्ही मनातल्या मनात कन्सेप्ट सांगता त्यावेळेस एवढं काही इफेक्ट नाही जाणवणार. पण ज्यावेळेस तुम्ही मोठ्याने बोलता किंवा वर्बली सांगता त्यावेळेस कॉन्फिडन्स लेवल एक वेगळा असतो आणि तुम्हाला अंडरस्टँडिंग किती झालंय ते तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला समजून येतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा आपला फर्स्ट जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक आपण अशा पद्धतीने सुरू केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉलो करायला तुमच्या फ्रेंड्समध्ये सगळ्यांना सांगा. ठीक आहे.